हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आज तुमच्याजवळ शेअर करणार आहे की 6 to 12 किंवा 0 to 6 बेबी लोकांना जर कफ कोल्ड झाला तर काय करायचं। माझ्या पिल्लूला झालेला आता नाही आहे, मी ऑलमोस्ट मला 1 दिवस किंवा 2 दिवस लागला तिचा कफ आणि कोल्ड काढायला। तर मी कशा प्रकारे केलं ते तुमच्याजवळ टिप्स शेअर करेल, जेणेकरून तुमचे पण जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह होतील माझ्या थ्रू, माझ्या एक्सपिरियन्स थ्रू। तर पहिला आधी काय करायचं, आपण जर आपल्या बेबीला कफ झाला तर ओवा घ्यायचा, त्याला तव्यावरती थोडंसं भाजायचं आणि रुमालामध्ये घ्यायचं आणि त्याची छोटीशी पोटली बांधायची आणि त्याची चेस्ट शेकायची, पाठ शेकायची, त्याला स्मेल द्यायचा त्या ओव्याचा रफ करून। आणि पायाचे तळवे असतात तिथे आपण थोडासा शेक द्यायचा, जेणेकरून ती हीट असते ना ओव्याची ती आपला कफ बाळाच्या कफला जाईल आणि तो मेल्ट होण्यासाठी मदत होईल। आणि सेकंड आहे की त्याला फीवर वगैरे आला तर हे आपल्याकडे असं थर्मामीटर हवे घरी डिजिटलवालं, जेणेकरून आपण त्याचं टेम्परेचर मोजून आपण त्याला पॅरासिटामॉल औषध देऊ शकतो। तुम्ही तुमच्या डॉक्टरांना रिकमेंड करून किती ml द्यायचं, कोणतं द्यायचं ते तुम्ही त्यांना विचारून आधीच घ्या। आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो ना तेव्हा हे नॉर्मल औषध आपण त्यांच्याकडून रिटर्नमध्ये लिहून घेऊ शकतो, जसं की सर्दीचं औषध, खोकल्याचं औषध आणि फीवरचं औषध, हे 3 औषध आपण त्यांच्याकडनं आधीच लिहून घ्यायचे, जेणेकरून रात्री जर काय झालं तर आपल्याकडे ते असले पाहिजे। आम्ही तसंच केलेलं पिल्लूच्या बाबतीत। पिल्लूला आम्ही डॉक्टरकडे गेलेलो तर आता माहिती आता हिवाळा सुरू झाला की औषध लागणारच, सो आम्ही त्यांच्याकडनं आधीच सगळं लिहून घेतलेलं, त्याप्रमाणे आम्ही फॉलो करत गेलो। आणि सेकंड म्हणजे हे बेबी विक्स हवे आपल्याकडे घरी। आता हिवाळा चालू झाला तर आपल्याकडे हवेच हवे। हे काय करायचं, बाळाच्या नोजला नाही सॉरी बाळाच्या चेस्टला, पाठीला आणि पायाच्या तळव्याला आपण हे विक्स लावायचं, जेणेकरून थोडासा रिलीफ भेटेल त्यांना, त्याच्यामुळे हे विक्स असलं पाहिजे। आणि हे नोझल ड्रॉप, हे आहे नोझल ड्रॉप, हे पण हवे आपल्याला। त्यांच्या नाकामध्ये जर घाण वगैरे जमा होते सर्दीने तेव्हा हे ड्रॉप टाकलं, किंवा नाक चॉकअप होतं म्हणजे चॉकअप होतं, त्यांना ब्रिदिंग घ्यायला इश्यू होतो, तेव्हा हे जर टाकलं ना तर तो त्यांना ना थोडं रिलीफ भेटतं। सो हे एक आपल्या घरी हवे। आणि आहे नेब्युलायझर, तुम्हाला दाखवते मी, हे आहे नेब्युलायझर, हे पण आपल्याला घरात हवे। ह्याच्याने ना बाळाला आपण स्टीम देऊ शकतो, जेणेकरून त्यांना थोडंसं रिलीफ भेटेल ब्रिदिंग घ्यायला, किंवा सर्दीपासून थोडासा हे होईल। आणि पिल्लूसाठी ना डॉक्टरांनी आम्हाला पिल्लूसाठी आम्हाला ना हे ड्रॉप आहे ना तो रिकमेंड केलेला। सर्दी झाली ना की त्याच्यामध्ये टाकायचं ते आणि त्याची वाफ त्याला द्यायची, पिल्लूला द्यायची, जेणेकरून थोडासा तिला रिलीफ भेटतो। आणि तुम्ही हे औषध आहे ना तुमच्या डॉक्टरांकडून रिकमेंड करून घ्या की कोणत्या त्याच्यामध्ये त्या नेब्युलायझरमध्ये तुम्ही जे लिक्विड आहे ते टाकू शकता आणि स्टीम देऊ शकता ते, जेणेकरून त्यांना थोडा रिलीफ भेटेल। आणि बाळाला सर्दी झाली ना की तुम्ही मायक्रोफायबरचे रुमाल यूज करा, जेणेकरून आपण त्यांचं जेव्हा नाक पुसतो आणि ते रुमाल ना एकदम सॉफ्ट असतं, जेणेकरून आपण त्यांचं नाक जे पुसतो ना ते एकदम सॉफ्ट आणि हराश नाही होणार, त्यांच्या नाकाला असं लाल लाल किंवा काय होणार नाही, कारण का त्यांचं नाक ऑलरेडी त्यांची जी स्किन असते ती ऑलरेडी एकदम नाजूक असते, त्याच्यामुळे तुम्ही मायक्रोफायबरचेच रुमाल यूज करा, मी तुम्हाला सांगते। आणि दुसरं अजून तुम्ही काय करू शकता, आणि आपण आहे ना जेव्हा बाळाला मालिश करतो त्या टायमिंगला ना, आता हिवाळ्यामध्ये आपण जेव्हा बाळाला मालिश करतो ना त्याच्यामध्ये ओवा आणि लसूण टाकून तेल आहे ना थोडंसं उकळायचं आणि ते तेल बाजूला ठेवायचं, ते युजिंगला बाजूला ठेवायचं। आणि जेव्हा जेव्हा आपण यूज करू तेव्हा तेव्हा ते गरम करायचं थोडंसं आणि त्याच्याने मसाज करायचा, जेणेकरून बाळाला अजिबात सर्दी आणि कफचा त्रास अजिबात हिवाळ्यात होणार नाही। आणि ते तेल चांगलं असतं, थोडं गरम असतं, बॉडीमध्ये बाळाच्या हीट राहावी म्हणून हे ऑइल यूज करतात मालिशसाठी। सो तुम्ही पण असंच मालिशसाठी तेल यूज करू शकता। आणि जेव्हा बाळाला सर्दी होते तेव्हा तुम्ही बाळाला ना अपवर्ड डायरेक्शनमध्ये बसवा, जेणेकरून जो आपल्या नाकातला जो सर्दी आहे ते खाली येईल, लिक्विड आहे ते खाली येईल। आपण जर झोपून राहिलो तर ते लिक्विड घशात जातं आणि मग कफ होतं, त्याच्यापेक्षा बाळाला ना जेवढं बसवता येईल, जेवढं खेळवता येईल तेवढं खेळवायचं, अपवर्ड पोझिशनमध्ये ठेवायचं, जेणेकरून नाकातलं लिक्विड सगळं खाली येईल आणि कफचा त्रास अजिबात त्यांना होणार नाही। सो हे एक तुम्ही करू शकता। आणि मी हेच सगळं फॉलो केलं आणि पिल्लूची सर्दी ऑलमोस्ट आता गेली आहे, जरा पण तिची सर्दी नाही राहिली। आणि अजून तुम्ही करू शकता, त्याला जेव्हा कफ होतो, घसा खरखर करतो
तेव्हा त्याला ना तुम्ही गरम पाणी द्यायचं. गरम पाणी जेव्हा सर्दी चालू झाली बाळाला तेव्हापासून तुम्ही गरम पाणी चालू करायचं. अगदी त्यांच्या थोडासा नॉर्मल गळाला शेक बसेल एवढं पाणी द्यायचं, जेणेकरून त्यांना थोडं बरं वाटेल, घशाला रिलीफ वाटेल. डोकं पण दुखत असतं, त्याच्यामुळे त्यांना जेवढं तुम्ही गरम द्याल तेवढं चांगलं. आणि थोडं ना लिक्विडी फूड द्या त्या टायमिंगला, कारण का बाळ खायला नाही मागत. सो त्या टाईमला तुम्ही प्युरी किंवा लिक्विड जे पदार्थ आहेत ते त्यांना खायला द्या, जेणेकरून ते अगदी आवडीने खातील. मोस्टली करून तुम्ही मूगडाळचं पाणी, भाताची पेज, ओट्स तुम्ही देऊ शकता. असं तुम्ही जे लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला करता येईल, तुमच्या बाळाला जे पदार्थ आवडतील ते तुम्ही देऊ शकता. इवन तुम्ही त्याला ना मोस्टली करून असं खेळायला ठेवून द्या, की त्यांना जास्त झोपून नका ठेवू, खेळायला द्या त्यांना, त्यांच्या आवडत्या गोष्टी द्या त्यांना, जेणेकरून त्यांचं त्याच्यामध्ये मन रमेल आणि ते चांगल्या प्रकारे खेळतील. त्यांना असं जाणवणार नाही की आपल्याला काहीतरी होतं आहे. त्यांच्यात थोडीशी एनर्जी द्या, म्हणजे ते झोपेल पण शांत आणि सगळं काही अगदी स्मूथ चालेल. तर तुमच्याकडे मी आधीच तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर तुम्ही त्यांच्याकडनं आधीच लिहून घ्या की बाळासाठी खोकल्यासाठी कुठलं औषध, पॅरासिटामॉल किती द्यायचं आणि सर्दीसाठी कुठलं औषध द्यायचं, हे तुम्ही डॉक्टरांना विचारल्याशिवाय अजिबात घेऊ नका. जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही त्यांना विचारा, कारण का आपण जे औषध घेतलेलं असतं ते काहीतरी महिन्यापूर्वी घेतलेलं असतं, 5-6 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी घेतलेलं असतं. त्याच्यामुळे आता कसं बाळाची एज वाढत जाते, त्याच्यामुळे ते औषध पण बदललं जातं आणि त्याचं जे देण्याची क्वांटिटी आहे ना ती पण चेंज होते. सो त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांना विचारूनच घ्या. आता माझ्याकडे सर्दीचे 3 औषधं आहेत, एक 2 महिन्यापूर्वी घेतलेलं, त्याच्या आधी घेतलेलं, असे 3 औषधं आहेत. तरी पण मी डॉक्टरांना विचारलं की कुठलं औषध देऊ, त्यांनी मला दुसरं रिकमेंड केलं. त्याच्यानंतर मग मी ते दिलं, ते बाकीच्या आधी दिले नाहीत, कारण का आपल्याला माहीत नसतं की कुठले द्यायचे. आणि डॉक्टर कसे बाळाच्या एजप्रमाणे औषधं देतात, त्यामुळे जुने औषधं आहेत ते जरा पण तुम्ही यूज करू नका. ज्या टायमिंगला त्याला ते झाले त्या टायमिंगलाच ते औषध द्या. बाकीच्या वेळेला तुम्ही औषध ते रिकमेंड तुम्ही बाळाला देऊच नका. तुम्ही डॉक्टरला विचारल्याशिवाय बाळाला कुठलंही आपल्या मनाविरुद्ध मनाप्रमाणे औषध देऊ नका. आणि अजून तुम्ही करू शकता की बाळ जेव्हा झोपतं त्याच्या उशीखाली आहे ना ओव्याची अशी छोटीशी पोटली बांधायची आणि ती ठेवायची, जेणेकरून तो ओव्याचा स्मेल आहे ना त्याच्या नाकात घशात वगैरे जाईल आणि त्याच्याने आहे ना त्याला सर्दीचा किंवा कफचा रात्री झोपताना अजिबात त्रास होणार नाही. तर तुम्ही या गोष्टी करू शकता, जेणेकरून तुमच्या बाळाला थोडा रिलीफ भेटेल. मी पिल्लूला हेच केलं आणि पिल्लूची ऑलमोस्ट सर्दी गेली आता, फीवर पण तिचा कमी झाला. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या ना तर तुम्हाला तुमचं बाळ लवकर बरं होईल आणि सर्दीपासून त्याला जास्त त्रास पण नाही होणार. पिल्लूला जेव्हा फर्स्ट टाइम सर्दी झालेली तेव्हा मी सगळा अनुभव घेतला, त्याच्यामुळे मला आता खूप सारी आयडिया आहे की बाळाला काय करावं, काय नको, काय नाही. आणि जेव्हा आपण बाळाला विक्स लावणार ना तेव्हा त्याच्या पायात सॉक्स घाला आणि झोपताना त्याला असे थोडेसे फुल कपडे घाला. आता थंडीचा टाईम आहे, सो फुल स्लीव्सचे कपडे घाला, फुल पॅन्ट घाला, सॉक्स घाला. जिथे जास्त हवा लागणार नाही तिथे त्याला झोपवा. आणि मोस्टली बाळ अंगावर घेत नाही, पिल्लू पण अंगावर अजिबात घेत नाही, अंगावर टाकलं की उठतं. त्याच्यामुळे त्याचे हँड आणि लेग्स असतात त्यांना सॉक्स घाला, हँडग्लोव्ज घाला. जर तुमच्याकडे खूप थंडी असेल तर हँडग्लोव्ज घाला तुम्ही. आमच्या इथे एवढी थंडी नाही आहे, त्याच्यामुळे मी फक्त तिला सॉक्स घालते आणि फुल लेंथचे कपडे घालते. बाहेर जाऊ तेव्हा त्यांना आवर्जून टोपरा घाला, टोपी घाला, काही असेल ते तुम्ही घाला. त्याला फुल कवर करून जावा, जेणेकरून थंड हवा त्याच्या कानामध्ये जाणार नाही. कानाचे पडदे असतात ते बाळांचे खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे त्यांना कोल्ड आणि कफ लगेच होतो. आणि घरात जर कोण पेशंट्स असेल किंवा सर्दी असेल तर त्यांना थोडंसं बाळापासून लांब ठेवा आणि खूप हायजीन यूज करा, डेटॉल यूज करा रोजच्या कपड्यांमध्ये. ज्याला सर्दी होते त्याला पण डेटॉल यूज करा, त्याला सांगा मास्क यूज कर डेली. ज्याला सर्दी होते त्याला सांगा जर तो बाळाला घेत असेल तर त्यांना सॅनिटायझर किंवा 2 हात सगळं वॉश करून त्यांनी बाळाला कॅरी केलं पाहिजे. अशा गोष्टी हँडल केल्या ना की बाळाला सर्दी कमी होते. आता आम्ही खूप काळजी घेतली तरी पण पिल्लूला सर्दी झालीच, ती पण नॉर्मली झाली, कारण का आम्ही दोघंच असतो त्याच्यामुळे काही इलाज नाही आहे. पिल्लूला सांभाळावंच लागतं दीपकला. सो त्याच्यामुळे तिला नॉर्मल झाली. आता ती एकदम ओके आणि फाईन आहे, आता ती झोपली आहे. सो मी हा व्हिडिओ केला, मी म्हटलं तुमच्याजवळ पण शेअर करते, जेणेकरून तुमच्या पण बाळाला जर सर्दी खोकला झाला असेल तर तुम्हाला पण थोड्याशा टिप्स भेटून जातील माझ्याकडून. जर अजून काय असेल तर मी तुम्हाला नेहमीच्या ब्लॉग्समध्ये सांगत जाईल की टिप्स आणि ट्रिक्स बाळाला कोणत्या आपण सर्दीसाठी किंवा कोल्डसाठी यूज करू शकतो. जर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.